प्यार दोस्ती है राहुल तुम नहीं समजोगे ऐकत बघत आपण मोठे झालो. पण त्या चित्रपटाने हे जितकं खरं करून दाखवलं नसेल ना, त्याहून खरं करून दाखवणारं एक नाटक सध्या रंगभूमीवर खूप गाजतंय. अष्टविनायक आणि नाट्यलीला थिएटर्सचं ओंकार गोखले लिखित, सूरज पारसनीस दिग्दर्शित 2 अंकी मराठी नाटक ही दोस्ती तुटायची नाही. मंडळी, जर अशी नाटकं रंगभूमीवर येत राहिली ना, तर रसिक प्रेक्षक आणि रंगभूमीमधील दोस्ती कधीच तुटायची नाही. या नाटकाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे या नाटकाचं लेखन. आणि या लेखनातून जन्माला आलेली कथा मूर्तिमंत आपल्या समोर सादर केली आहे आपली जिव्हाळ्याची जोडी सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित राघवन यांनी. या दोघांच्या केमिस्ट्रीने आग लावली आहे स्टेजवर. यांच्यासोबत आहेत अजून 2 सहकलाकार शुभंकर एकबोटे आणि अमृता बने. त्यांनीही विविध पात्र साकारली आहेत नाटकात. शुभंकर एकबोटेला मी तोडी मिल फॅन्टसी आणि कार उचली रखुमाई नाटकात बघितलं, त्यामुळे त्याचं पोटेन्शियल मला चांगलंच माहिती आहे. सुंदर काम केलंयस तू शुभंकर. आणि अमृता बने हिनेही विविध पात्र अगदी सहज साकारली आहेत. मंडळी, आजच्या काळात हे नाटक, हा नाटकाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे, गरजेचा आहे. कारण आजच्या काळात नवरा बायकोंमध्ये मित्र-मैत्रीण हे नातं असणं फार गरजेचं आहे. कारण जे मित्र-मैत्रीण नसतात ते फक्त नवरा बायको असण्याचे प्रोटोकॉल्स फॉलो करत असतात, पण ज्यांच्यामध्ये मैत्री असते ते एकमेकांचे साथीदार बनतात. आणि याच आजच्या काळाच्या एकमेकांच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा आहेत. त्यामुळे हे नाटक कुठल्याही वयोगटातील रसिक प्रेक्षक बघू शकतात, एन्जॉय करू शकतात. अर्थात याचं सगळं क्रेडिट दिग्दर्शक सूरज पारसनीस यांच्या सहज सुंदर दिग्दर्शनालाही जातं. फ्लॅशबॅक आणि वर्तमान अशा 2 काळांमध्ये कथानक आपल्यासमोर उलगडत जातं आणि त्यासोबतच नाटकात जे सदावर्ते जोडपं दाखवलंय त्यांचं नातंही आपल्यासमोर उलगडत जातं. आपण सदावर्तेंच्या या आयुष्याच्या कहाणीमध्ये हरवून जातो आणि बऱ्याच ठिकाणी रिलेटही करू शकतो. अर्थात त्यांचे वेगवेगळ्या वयातील लुक्स ज्या पद्धतीने साधले गेलेले आहेत त्यासाठी रंगभूषाकार शरद सावंत आणि वेशभूषाकार कल्याणी घुगळे यांचं खरंच खूप कौतुक. वेशभूषेतील इतके फ्रेश आणि व्हायब्रंट कलर असल्यामुळे नाटकाचा मूडही शेवटपर्यंत फ्रेश राहतो. नाटकाचं नेपथ्य नीरज शिरवईकर यांनी अत्यंत क्रिएटिव्ह आणि सुटसुटीत पद्धतीने साकारलंय, त्यामुळे जास्त ब्लॅकआउटची गरज पडलेली नाहीये. म्हणूनच प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात, कथानकातून सहजासहजी बाहेर पडत नाहीत. अभिनयाबद्दल सांगायचं तर चिन्मयी मॅम आणि सुमित सर यांनी 100% दिलंय आणि तरीही ते इतके एफर्टलेस दिसलेत की खरंच आपण सदावर्ते कपलच्या घरात गेलेलो आहोत आणि त्यांच्या आयुष्यातील ते मोजके गोड कडू क्षण अनुभवतोय असं आपल्याला सारखं वाटत राहतं. शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांच्या अभिनयाबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलं, कमालीचे ऍक्टर आहेत दोन्हीही. दोघांनी खूप छान साथ दिली आहे कथानकाला. आणि अजून एक गोड वैशिष्ट्य असं आहे की नाटकाचं म्युझिक दिलेलं आहे नीरद याने. नीरद सुमित अर्थात चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन यांचा मुलगा. नाटकांमध्ये डेब्यू आहे हे आणि खूप शुभेच्छा नीरद तुला. आणि खूप छान संगीत झालेलं आहे नाटकाचं, हृदयाला भिडणारं आणि मूड नाटकाचा कायम ठेवणारं असं म्युझिक आहे. तर मंडळी, अशी बरीच कारणं मी तुम्हाला दिलेली आहेत की हे नाटक तुम्ही का बघायला हवं. त्यामुळे नक्की नक्की बघा हे नाटक, ही दोस्ती तुटायची नाही.